झी 24 तास एक पाऊल पुढे। नवरात्र उत्सवादरम्यान निघणाऱ्या तोरण मिरवणुकांवर यावर्षी बंदी घालण्यात आली आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी ही माहिती दिली आहे। मागच्या वर्षी तोरण मिरवणुकीवरून धनकवडी परिसरामध्ये गँगवॉर भडकलं होतं। त्या काही महिन्यांच्या काळात 4 जणांचा मृत्यू झाला होता। तसंच सांगवी इथं देखील तोरण मिरवणुकांवरून 2 गटात झालेल्या वादात एका तरुणाचा खून झाला होता। त्या पार्श्वभूमीवर यावर्षी तोरण मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे यंदा पुण्यामध्ये नवरात्रात तोरण मिरवणुका निघणार नाहीत। तोरण बंदी, झगडा बंदी काही होणार नाही। तोरणची मिरवणूकच नाही, परवानगीच नाही, जमावबंदी राहणार। तोडफोड होणार तर त्यांची पण तोडफोडचं काम चालू आहे। आपण जास्त काळजी करू नका। गणेश उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंखे यांनी दिली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त स्तरावर सध्या या संदर्भात चौकशी सुरू आहे। त्याचा अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल। पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी गणेश मंडळांना यावर्षी मोकळीक दिली होती। त्यांनी 5 दिवस रात्री 12 पर्यंत वाद्य वाजवायला परवानगी दिली होती, तर विसर्जनाच्या दिवशी रात्री 12 नंतर देखील पारंपरिक वाद्य वाजवायला मुभा देण्यात आली होती। मागच्या वर्षी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आणि विसर्जन मिरवणुकीत प्राण्यांचा वापर करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। गुलाबराव पोळ यांच्या भूमिकेमुळे त्याची पुनरावृत्ती यावर्षी होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। मात्र आता ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांना कारवाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।